अंभू शंभूची युक्ती. उंदीर पकडण्यासाठी मणिमावशीने एक चतुर युक्ती शोधून काढली होती. घरात आणि आजूबाजूच्या कोपऱ्यात बरेच उंदीर राहायचे. ते धान्य खात इकडे तिकडे पळत आणि घरात गोंधळ घालत असत. मणिमावशी रोज त्यांना पकडण्याचा प्रयत्न करायची, पण उंदीर खूप चपळ असल्यामुळे तिच्या हाताला फारसे लागत नसत. त्यामुळे तिने एक कपटी योजना आखली. एक दिवस मणिमावशीनं आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्या उंदरांना बोलावलं आणि गोड आवाजात म्हणाली, मित्रांनो, मी इतके दिवस तुम्हाला खूप त्रास देत होते, पण आता मला त्याचं फार वाईट वाटतंय. तुम्ही सगळे आनंदात राहा, मला तेच पाहायचं आहे. माझी फक्त एकच छोटीशी मागणी आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही सगळे एका ओळीत येऊन मला नमस्ते म्हणायचं आणि निघून जायचं. बस एवढंच. मणिमावशी इतक्या गोडपणे बोलली की उंदरांना तिच्यावर विश्वास बसला. ते सगळे आनंदानं म्हणाले, ठीक आहे, आम्ही तसं करू. दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळी आणि संध्याकाळी उंदीर एका सरळ रांगेत येऊ लागले. मणिमावशी एका मोठ्या सिंहासनासारख्या खुर्चीवर बसायची. उंदीर तिच्या समोरून एक एक करून जात, नमस्ते करत आणि पुढे निघून जात. पण मणिमावशी मनात वेगळंच काही ठरवून बसली होती. जो उंदीर रांगेच्या शेवटी असायचा त्याच्यावरती पटकन झडप घालून त्याला पकडायची. बाकीच्या उंदरांना काहीच कळत नसे. त्यामुळे रोज एक उंदीर कमी होत होता. हळूहळू उंदरांच्या टोळीत संख्या कमी होऊ लागली. या टोळीत अंभू आणि शंभू नावाचे दोन हुशार उंदीर होते. त्यांनी लक्षात घेतलं की रोज एक ना एक उंदीर गायब होत आहे. त्यांनी एकमेकांशी चर्चा केली आणि मणिमावशीची ही कपटी युक्ती त्यांना समजली. दोघांनी मिळून एक योजना आखली. त्यांनी ठरवलं की अंभू रांगेत पहिल्या जागी उभा राहील आणि शंभू रांगेच्या शेवटी उभा राहील. सगळे उंदीर चालायला लागले की अंभू मागे वळून मोठ्यानं विचारेल, शंभू, तू कुठे आहेस? शंभू लगेच उत्तर देईल, अंभू, मी इथेच आहे. असं ते चालताना एकमेकांना हाका मारत राहतील. दुसऱ्या दिवशी सगळे उंदीर रांगेत उभे राहिले. अंभू अगदी पुढे आणि शंभू शेवटी उभा राहिला. चालताना अंभू मोठ्यानं विचारला, शंभू, तू कुठे आहेस? शंभू लगेच म्हणाला, अंभू, मी इथेच आहे. हे पाहून मणिमावशी थोडी गोंधळली. जर तिनं शेवटचा उंदीर पकडला असता तर सगळ्यांना तिचा डाव कळला असता. त्यामुळे त्या दिवशी ती काहीच करू शकली नाही. त्या दिवशी मणिमावशी उपाशीच राहिली आणि तिला रात्रभर झोपही लागली नाही. मणिमावशी मनात म्हणाली, आज चुकून असं झालं असेल. उद्या मात्र काही झालं तरी मी शेवटचा उंदीर पकडणारच. दुसऱ्या दिवशी शंभू रांगेत सर्वात पुढे उभा राहिला आणि अंभू रांगेच्या शेवटी. चालताना ते पुन्हा एकमेकांना हाका मारू लागले, अंभू, तू कुठे आहेस? शंभू, मी इथेच आहे. त्या दिवशीही मणिमावशी काही करू शकली नाही. तिचा डाव पुन्हा फसला. रागाने तिचे डोळे लाल झाले, पण तरीही तिनं स्वतःला आवरलं आणि मनात म्हणाली, आणखी एक दिवस थांबूया. त्या रात्री अंभू आणि शंभूनं सगळ्या उंदरांना सावध केलं. ते म्हणाले, मणिमावशीच्या चेहऱ्यावर थोडासा जरी राग दिसला तरी लगेच पळून घ्या. तिसऱ्या दिवशी पुन्हा सगळे उंदीर रांगेत निघाले. नेहमीप्रमाणे अंभूने हाक मारली, शंभू, तू कुठे आहेस? इतक्यात मणिमावशीचा संयम सुटला. तिनं जोरात उंदरांवर झडप घातली. पण उंदीर आधीपासूनच तयार होते. ते असे थोडीच फसणार होते. ते विजेच्या वेगानं पळाले आणि वेगवेगळ्या बिळांत लपून बसले. मणिमावशीच्या पंजात एकही उंदीर आला नाही. मणिमावशी रागानं दातोट खात बसून राहिली. तिची सगळी युक्ती फसली होती. बोध, हुशारी आणि एकजूट असेल तर मोठ्या संकटातूनही सुटका करता येते. अंभू शंभूची हुशारी युक्ती आवडली का? मग लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.